एकत्र जमा झालेले आहेत। कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। आज सर्व नेते मंडळी आपल्या या ऐतिहासिक टिळक भवनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी आणि ज्या परिस्थितीमध्ये आपण लढा दिला त्या लढ्याचं कौतुक करण्यासाठी सर्व इथे एकत्र आलेले आहेत। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, आपले विधिमंडळ नेते सन्माननीय विजूभाऊ वडेट्टीवारजी, आपले माजी प्रदेशाध्यक्ष आणि गोव्याचे प्रभारी असलेले सन्माननीय माणिकराव ठाकरे साहेब, आपले सेक्रेटरी सन्माननीय संदीपजी, आपले आमदार ओगलेजी, एकडेजी, धनंजयजी, आजबेजी, समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय निवडून आलेले आमचे सगळे नेते मंडळी, आज मी ज्या पद्धतीने सांगण्यात आलं, ज्या पद्धतीच्या बातम्या आल्या चुकीच्या, ते 41 लोक, आमचे 41 नगरसेवक आणि 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवक जे आहे ते निवडून आलेले आहेत आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अनेक ठिकाणी आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्याही निवडणुका लागणार आहेत। त्यामुळे ज्यांना जिथे शक्य झालं अशी सगळी मंडळी जी आहे ती इथं आली आहे आणि त्यांचा सत्कार, स्वागत होणार आहे। मी सर्वप्रथम प्रास्ताविक आणि अभिनंदन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे नेते, आमदार, माजी मंत्री आपले ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आणि आता सध्या गोव्याचे प्रभारी असलेले सन्माननीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि संबोधित करावं। प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे सन्माननीय नेते विजय वडेट्टीवारजी, या ठिकाणी बसलेले सन्माननीय आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संदीपजी आणि मंचकावर बसले सर्व सन्माननीय नेते, सन्माननीय अतुलजी, आणि ज्यांचा सत्कार, सन्मान प्रदेश काँग्रेस कमिटीने आज आयोजित केला ते सर्व नवनिर्वाचित सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय सर्व सदस्य, त्यांचे सहकारी, उपस्थित असलेल्या आमच्या सर्व नवनियुक्त माझ्या भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे। कारण दिल्लीला बैठकीकरता मला जावं लागतं आणि फार वेळ विमानाच्या उड्डाणाकरता नाही आहेत, म्हणून मी परवानगी प्रांताध्यक्षांना मागितले की मला आपण परवानगी द्यावी। आपल्या सर्वांना भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करायचं आहे। काँग्रेस पक्षाचं एक नेतृत्व म्हणून आपण त्या ठिकाणी काम करणार आहात आणि काँग्रेस पक्षाला आणखी कशा पद्धतीनं यश भविष्यामध्ये मिळत राहील वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये, याही संदर्भामध्ये आपल्या सर्वांना काम करायचं आहे। त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहेत। आपल्याबरोबरच आपल्या ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलं त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो।
आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन आपले सन्माननीय दोन्ही नेते प्रांताध्यक्ष साहेब आणि विजयभाऊ वेड्डीबारजी जे आपल्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, हे सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी या ठिकाणी जाण्याकरता आपल्या सर्वांची रजा घेतो आणि प्रांताध्यक्षांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी जाण्याकरता मला परवानगी द्यावी. धन्यवाद. शब्द, आपला अनुभव या सगळ्यांसाठी पुढील राजकीय वाटचालीमध्ये अतिशय कामाचे ठरतील. यानंतर मी आपल्या पक्षाचे विधिमंडळ नेते, माजी मंत्री, आमदार सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांना विनंती करतो की त्यांनी अभिनंदनपर आणि मार्गदर्शन करावं. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये नवनियुक्त काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांच्या सत्कार समारंभाला उपस्थित आपले प्रांताध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ, सन्माननीय आमदार हेमंत ओगलेजी, आमचे माजी आमदार इकडेजी, आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव, आमचे मित्र आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व नवनियुक्त नगराध्यक्ष, माजी आमदार, माजी अजय आमदार आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते, अत्यंत आनंद होतो आहे की एकीकडे पैशाचा पाऊस आणि दुसरीकडे निशस्त्रपणे छातीची ढाल करून लढणारे काँग्रेसचे कार्यकर्ते, हा विजय म्हणजे मिळालेलं हे यश काँग्रेसच्या परिश्रमाचं आणि काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या जनतेचं, कार्यकर्त्यांचं आणि प्रत्यक्ष निवडणूक लढणाऱ्यांची मेहनत, त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व आमदार, माजी आमदार आणि पदाधिकारी जे जे तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेत, त्या सर्वांचं हे एकत्रित यश आहे असं मी मानतो. एकीकडे प्रचंड सत्ता, मला त्र्यंबकेश्वरवरून फोन आला होता सपकाळ साहेब, तिथे सांगितलं गेलं की 30,000 रुपये एका मताला दिले जात आहेत. 30,000 रुपये. आणि मी माहिती घेतली, तिकडे कुंभमेळा होतो आहे आणि त्र्यंबकेश्वरवर भारतीय जनता पक्षाला सत्ता हवी आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नगर परिषदेवर आपला झेंडा रोवला पाहिजे म्हणून किमान 30 कोटी रुपये त्या लोकांनी खर्च केले. कुठून आला पैसा? आपण निशस्त्रपणे लढत होतो, आपल्याकडे कुठलाच हत्यार नाही आणि खूप त्रास आपल्या सगळ्यांना सहन करावा लागला. काही ठिकाणी ठीक आहे, आता माझ्यासारखी मंडळी आहे तिथे आमच्या अंगावर येत नाही, कारण आम्ही शिंगावर घेणारी माणसं आहोत म्हणून. पण बाकीच्या ठिकाणी आमच्या हेमंत ओगलेजींनी सांगितलं, माझे आमदारांनी, श्रीरामपूरचा किस्सा, इथे नगराध्यक्ष आहेत, निवडणूक डिक्लेअर होण्याच्या, घोषित होण्याच्या पूर्वीपासून आमच्या लोकांना उचलण्याचं काम सुरू केलं. जुन्या 2-2 वर्षाच्या केसेस त्या शोधून काढल्या आणि त्यांना अटक करायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. सर्व कार्यकर्ते रडकुंडी आले. शेवटच्या क्षणी आमदार आणि उमेदवार नगराध्यक्षांचा, त्यांना सुद्धा अटक करण्याचा प्रयत्न झाला. आमच्या हेमंतराव आमदारजींनी प्रदेशाध्यक्षांना फोन केला
आणि ही परिस्थिती सांगितली. 3 तासाच्या आत सगळे आमचे प्रदेशाध्यक्ष तिकडे पोहोचले आणि त्या परिस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्षांनी ज्या अन्यायाविरुद्ध उभे झाले आणि धमकावून सांगितलं की जर या पद्धतीनं काम होत असेल तर सहन करणार नाही. जे पोलीस विखे पाटलांचे मांडलिक होऊन काम करत होते, म्हणजे इकडे गुन्हा दाखल करायचा आणि संध्याकाळी नेऊन त्या विखे पाटलांच्या दरवाजात पोलिसांनीच त्या आरोपीला आमच्या लोकांना उभं करायचं. म्हणजे मुघल बादशहाच्या दरबारात पकडून नेतात आणि एखाद्याला पकडून नेऊन दरबारात उभं केलं जातं, एखाद्या राजाच्या दरबारात उभं केलं जातं, एखाद्या जमीनदाराच्या दरवाजात उभं केलं जातं. अशा पद्धतीनं त्यांना नेऊन तिथे उभं करत होते. पण मी अध्यक्ष महोदयांना धन्यवाद देतो की त्यांचा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून प्रचंड त्यांना ताकद दिली पाहिजे. 1.5 तास सगळ्या यंत्रणेची ऐशी तैशी केली आणि श्रीरामपूरमध्ये मला हेमंतराव विश्वासच नव्हता, पण आपल्या प्रांताध्यक्षांनी जे हिम्मत दाखवून तिथे लढल्यामुळे आणि वेळेवर पोहोचल्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाला. न येणारी जागा, सगळ्या संकटात असलेले आपले कार्यकर्ते अडचणीत असलेले, ती जागा निवडून आली. हे याचं श्रेय जर असेल तर लढणाऱ्या आमच्या आमदार आणि प्रांताध्यक्ष आमचे हर्षवर्धन दादा सपकाळांचं आहे. आम्ही लढतोय. तुम्ही नगराध्यक्ष म्हणून त्या शहरात तुम्हाला काम करायचं आहे. तुम्हाला काम करायचंय. अडचणी खूप येणार आहेत, पण काम करणाऱ्या माणसाला अडचणी येऊ शकत नाही. खरं तर जो इतिहास आहे आता आपण पाहिलाय की नगराध्यक्ष पदावर आलेली अनेक मंडळी, त्यांना खूप मोठी संधी भविष्यात मिळत असते. त्यांना राजकीय भविष्यातील वाटचाल ही नगरसेवक नगराध्यक्ष पदापासून अनेकांची झालेली आहे. आणि आता काँग्रेस असा एक पक्ष आहे की जो स्वबळावर प्रचंड सत्ता असताना सुद्धा नंबर 2 चा पक्ष महाराष्ट्रात ठरला आहे. हे विशेष आहे. शिंदे सेना किंवा अजितदादा, आताही आम्ही जे काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका खरंच तुम्हाला पटेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतोय. आम्ही ठरवलं की जो माणूस, जो काँग्रेसचा विचार आहे, जे पक्षाची आयडिओलॉजी आहे, सर्वांना सोबत घेऊन या. आपण प्रशांतजी जगताप या मंचावरच या, बाकी जागेत या. प्रशांत जगतापांचा काही वेळामध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत. बघा, खुर्ची आहे, सगळे बसा ना जरा जिथे जागा मिळेल.
परत पुढे काही खुर्ची लावून घ्या, खुर्च्या लावून घ्यायच्या. प्रशांत जगताप हे पवार साहेबाबरोबर, शरद पवार साहेबांच्या बरोबर काम करत होते. त्यांनी ज्या वेळेस अजित पवार साहेब आणि पवार साहेब एकत्र येण्याची भूमिका मांडली, निवडणुका एकत्र लढण्याची भूमिका मांडली, त्यावेळेस प्रशांत जगतापांनी स्पष्टपणे सांगितलं की मी जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, मी काँग्रेस बरोबर राहील आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. नेते विचाराचे अशा पद्धतीनं बांधिलकी असणारे नेते पाहिजे, जे विचार एक सेक्युलर विचार, पुरोगामी विचार, शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचे विचार, त्या विचाराशी तडजोड न करणारा नेता म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व पक्षाची आपर होती. सर्वांनी त्यांना फोन केलेत, सर्वांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, अनेक जातीयवादी पक्षांनी त्यांना सोबत येण्यासाठी आपर दिली. परंतु प्रशांत भाऊंनी सांगितलं, मी ज्या विचारातून घडलो आहे तो विचार मी सोडणार नाही. तो विचार म्हणजे या देशातील सेक्युलर विचार, काँग्रेसचा विचार, पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार. ही अशी मंडळी जर असेल तर 2029 या परिस्थितीतून मात करायसाठी आपल्याला 29 हे आपलं असेल, ह्या पूर्ण विश्वासाने मी सांगतोय. इथे 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवक आमचे निवडून आले. आम्ही कुठलीही मदत न करता स्वबळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आणि काँग्रेसच्या विचारावर आपण विश्वास ठेवून ही निवडणूक लढली. मला वाटतं आजचा निकाल जो आलेला आहे नगर परिषदेमध्ये, हा निर्विवाद आलेला जो हा विजय आहे, मिळालेला विजय जो आहे आपल्याला, हा निर्विवादपणे काँग्रेसचा या सगळ्या परिस्थितीमध्ये, ज्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो निकाल आणि विजय मिळाला आहे, हा विजय उद्याच्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवणारा विचार आहे असं मी मानतो. आणि त्याची सुरुवात इथून आपल्याला होताना दिसत आहे. अरे हम तो लढने वाले लोग हैं, तुम्ही रोज बघताय, डरने वाले नहीं. आणि तुम्हालाही सांगतो, डरो मत, बिलकुल बिनधास्तपणे काम करा. आणि आहोत आम्ही तुमच्या सोबत, आपण काळजी करायचं नाही. आपल्याला जर कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल, काम करताना अडचणी येत असतील, कारण तुम्ही जे ताकदवर होते तेच निवडून आलेत, त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही सगळे एक शक्तिमान आहात, पूर्ण ताकदवर आहात, म्हणून तुम्ही या परिस्थितीत निवडून आलात. त्यामुळे तुम्ही कोणाच्या बापाला काही घाबरणारे नाहीत, हा विश्वास आम्हाला आहे. आणि आज प्रचंड सत्तेच्या विरुद्ध आपण लढत इथपर्यंत आलो, उद्याही लढायचं आहे. आणि विकासाच्या दृष्टीनं शहराच्या तुम्ही जर मनात आणला तर नगराध्यक्षांनी त्या शहराचा कायापालट करण्याचं जर नीट प्लॅनिंग केला तर अनेकांची नावं महाराष्ट्रामध्ये मोठी होतील आणि अनेक लोक तुमची नावं घेऊ शकतील.
त्या नावाला फार मोठं वलय निर्माण करू शकाल. तुम्ही सगळ्यांनी मिळून उद्याच्या विकसित आणि पुरोगामी महाराष्ट्राला जी काही कीड लागली आहे, ज्या पद्धतीनं सरकार चालवली जात आहेत, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत, ज्या पद्धतीनं विचार मांडली जात आहेत, हे फार अति होत चाललेलं आहे. आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्या सगळ्यांना घेऊन आम्ही सर्व मिळून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून काम करू. आणि तुम्ही अजिबात घाबरू नका. ये डराते बाकी कुछ नहीं करते. त्याचं उदाहरण म्हणजे आमचा हेमंत कोगले आमदार आणि आमचा नगराध्यक्ष आहे. उभं राहून जरा सांगा काय संकट आलं होतं आणि कशा परिस्थितीत निवडून आलाय. तिकडे उलट नमस्कार का यांच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला निवडणुकीच्या 2 दिवस पूर्वी. जिल्हाध्यक्षांचं आमचे त्यांना मारहाण झाली नगर जिल्ह्यात. सचिन भाऊला गाडीत कोंबून नेलं आणि यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय केला. अरे ठीक है, आज दिन तुम्हारा है, मस्ती है, कल हमारा दिन आने दो, फिर हम भी दिखाएंगे तुम्हारी मस्ती क्या है, वो भी हम निकालेंगे. ही पद्धत आहे राजकारणाची. हा नालायकपणा आहे. ही गुंडगिरी, दादागिरी या राज्यामध्ये चालली आहे, जी मस्ती चालली आहे सत्तेची. काँग्रेसच्या लोकांवर गुन्हे दाखल करून, अरेस्ट करून आणि देतात कुठे, तर त्या सत्ता मंत्र्यांच्या दरवाजात देतात. अरेस्ट झालेल्या माणसाला देतात. ही कुठल्या पद्धतीचं सरकार आहे, कशा पद्धतीचं आहे राजकारण आहे. महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं. जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला मारून होते. ते झाल्याबरोबर, घटना झाल्याबरोबर प्रांताध्यक्षाने आम्ही प्रांताध्यक्ष धावून गेले आणि सांगितलं काळजी करायचं नाही, हिसाब चुकता करेंगे, धीर सोडायचं नाही म्हणून सांगितलं. मौका सभी को मिलता है. आज तुम्हारा है, कल हमारा भी होगा. सूरज उगता भी है, सूरज डूबता भी है. ध्यान में रखो. कोणाच्या परमनंट काही बापाची सत्ता नाही. कोणी काही परमनंट त्या खुर्चीवर आसीन राहून आयुष्य घालवत नाही. हे सत्तेचं मुकुट हे बदलत असतं. हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. पाहिले तुम्ही राहुल गांधीजीवर, सोनिया गांधीजीवर त्या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीची चौकशी लावली. राहुल गांधींना, सोनियाजींना, आपल्या नेत्यांना 10-10 तास ईडीच्या कार्यालयामध्ये बसवून ठेवलं. इतके खोटे गुन्हे जर आपल्या सर्वोच्च नेत्यावर दाखल करत असतील आणि त्यामध्ये कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही केस होऊ शकत नाही, ही केस चालू शकत नाही, या ईडीला अधिकार नाही, ही केस चुकीची का लावल्या गेली म्हणून स्पष्टपणे निकाल दिला. आणि ह्या ईडी लावणाऱ्यांना, केंद्र सरकारला एक प्रचंड चपराक मिळाली. असे खोटे गुन्हे आपल्या नेत्यावर लावले जातात, सर्वोच्च नेत्यावर. त्यामुळे तुम्ही, आपण सामान्य कार्यकर्ते आहोत. ही रिव्हेंजफुल जे काही राजकारण चाललेलं आहे, रिव्हेंज पॉलिटिक्स चाललं आहे, हे फार घातक चाललेलं आहे. पण ठीक आहे, आज कराल तुम्ही, उद्या आम्ही तुमच्या, उद्याचा दिवस तुमचा आपला असेल, त्यावेळेस आपण याचा हिशोब चुकता करू. एवढं या ठिकाणी सांगतो. सर्व नवनियुक्त आमच्या सर्व 41ही नगराध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. तुम डरो मत, हम तुम्हारे साथ हैं और रहेंगे, हा विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, राम राम, नमस्कार. धन्यवाद विजू भाऊ. सगळ्या महाराष्ट्राने हे दृश्य पाहिलं.
हे दृश्य एका व्यक्तीचं नाही, हे दृश्य त्या विचाराचं आहे ज्या विचारासाठी या महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते, ज्या देशाचा संविधानाचा, लोकशाहीचा विचार, धर्मनिरपेक्षतेचा विचार घेऊन चालणाऱ्या लोकांमध्ये प्रशांत जगतापांनी जो कणा दाखवला तो कणा सराहनीय आहे, सन्माननीय आहे. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जे विषय आहे, महाराष्ट्राचे जे दुर्लक्ष केलेलं आहे, वचनपूर्ती न करणारा भाजप जो आहे ते महाराष्ट्राच्या लक्षात आणून देणारा हा जो कॅम्पेन आहे त्याचं सर्व मान्यवरांनी लॉन्चिंग करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मी विनंती करतो या कॅम्पेनचा व्हिडिओ प्ले करावा. एक पासून घ्यावा. हा व्हिडिओ प्ले करावा. स्टेजचे लाईट बंद करा. व्हॉट्सअपवर कॉपी श्रीनिवास बिक्कडजी पाठवतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मी सन्मान्य प्रांताध्यक्ष, आमचे विधिमंडळ नेते, माजी मंत्री नसीम खान साहेब, आमचे सेक्रेटरी संदीपजी, मोहनजी, या सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत जगताप यांचं पक्षामध्ये प्रवेश करावा. राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत. सर्वांनी मंचावरून थोडंसं बाजूला व्हावं. प्रशांतजी यांना विठ्ठलाची प्रतिकृती असलेलं महाराष्ट्राच्या विचारधारेचं पुस्तक कोण होता शिवाजी, या छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारासाठी पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे. त्या पुस्तकाची भेट प्रशांत जगतापांना देऊन काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश करण्यात आलेला आहे. प्रशांत जगताप यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे उपाध्यक्ष मोहसिन भाई शेख, त्यांचंही स्वागत आहे. हो हो हो. पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर यांचंही स्वागत आहे. युवक कार्याध्यक्ष पुणे शहर दीपक कामटे यांचंही स्वागत आहे. मजहर मनियार उपाध्यक्ष यांचंही स्वागत आहे.
पप्पू शिवाजी गोलप उपाध्यक्ष यांचे स्वागत आहे. काशिद सय्यद उपाध्यक्ष यांचे स्वागत आहे. हेमंत बदे कार्याध्यक्ष यांचंही स्वागत आहे. रमेश सय्यद यांचंही स्वागत आहे. या सर्व मंडळींचं काँग्रेसमध्ये मनपूर्वक खूप खूप स्वागत, आपलं खूप खूप अभिनंदन. लढेंगे और ताकत से, लढेंगे और ताकत से. केतन ओरसे यांचं स्वागत आहे. विनायक गायकवाड यांचंही स्वागत आहे. एक दुपट्टा हे बिकड. हा पक्षप्रवेश सोहळा विजय असो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा. राहुल गांधी, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे जीतेंगे. मी सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय विधिमंडळ नेते आणि सर्व मंचाच्या वतीनं एक परवानगी मागतो की मी कोणत्या अध्यक्ष साहेब कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विभागात आमचे किती नगराध्यक्ष आले त्याची एक फक्त यादी. फक्त बर, मी एकेका नगराध्यक्षांचं नाव घेतो, त्यांनी मंचावर यावं, आपला करतो. करण ससाने, अहिल्यानगर, श्रीरामपूर. लोकसभेमध्ये नाशिक, रामटेक दोन्ही रामाच्या पदचिन्हानं पवित्र झालेल्या भूमिती हारले आणि श्रीरामाच्या नावाने असलेल्या श्रीरामपूरमध्ये पण बीजेपी हारलेली आहे. म्हणजे आता प्रभू श्रीराम हे काँग्रेस सोबत आहे, बीजेपी सोबत नाही आहे. अध्यक्ष म्हणतात आम्हाला लई त्रास दिला. अध्यक्ष महोदय, त्यांनी या विचारानं रामाला नाही सोडलं, छत्रपती शिवाजी महाराजांना नाही सोडलं, शाहू महाराजांना नाही सोडलं. जिल्हाध्यक्ष आमचे जे आहे ते करण्यात आलेलं होतं. तरी पण कोणी यातलं डगमगलं नाही आणि जनता यांच्या पाठीशी उभी राहिली यांच्या कामाकडे बघून. आणि अध्यक्षांनी जी कणखर भूमिका घेतली त्यामुळे यांना बळ मिळालं आणि आज प्रभू श्रीरामाच्या नावाने असलेला श्रीरामनगर, श्रीरामपूर इथला नगराध्यक्ष हा काँग्रेसचा झालेला आहे. आपलं खूप खूप. अतिकुर रहमान जवारी, मलकापूर, जिल्हा बुलढाणा. जिल्हा बुलढाणा लोणार, मीराभूषण मापारी. जिल्हा बुलढाणा शेगाव, प्रकाश एकनाथ शेगोकार. अतिकुर रहमान जवारी, मीराभूषण मापारी, प्रकाश एकनाथ शेगोकार या तीनही नगराध्यक्षांना विनंती आहे बुलढाणा जिल्ह्याच्या की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. पुढे इक्बाल भाई बुलढाणा निवडून आले, पडू नका.
अकोला जिल्ह्यातला बाळापूर नगर परिषद आफरीन परवीन मोहम्मद जमीर. आफरीनजींना विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. आमच्या भगिनी आफरीन परवीन यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं, आपला सत्कार स्वीकारावा. ज्यांचा सत्कार झाला त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या खुर्चीवर जाऊन बसावं. पुष्कळ सत्कार आहे. बाळापूर झालं ना. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित आमच्या भगिनी आफरीन यांचा सत्कार होतोय. यानंतर अमरावती जिल्हा चिखलदऱ्याचे नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, दर्यापूरचे मंदाकिनी सुदाचे शेख अब्दुल शेख हैदर, मंदाकिनी ताई सुधाकर भारसागळे. मंदाकिनी ताई आपलं अभिनंदन. शेख भाई आपलं पण अभिनंदन. यवतमाळ जिल्हा घाटंजी नगर परिषद परेशभाई करियाजी, आर्नी नालंदा किसनराव भरणेताई, नालंदाताई भरणे, परेशभाई कारिया, नालंदाभाई परेशभाई घाटंजी आर्नी यवतमाळ. बऱ्याच ठिकाणी आज पदग्रहण आहेत. काही महानगरपालिकांच्या निवडणुकात बिझी असल्यामुळे वर्धा जिल्हा नगराध्यक्ष आमचे सुधीर भाऊ निवडून आलेले आहेत. कविताताई ब्राह्मणकर, नागपूर जिल्हा मोपा नगर परिषद माधवजी चारजन, नागपूर जिल्हा मोपा नगर परिषद माधवजी चारजन. गोंदिया जिल्हा गोंदिया सचिन शेंडेजी, गोरच्या एकता समर्थ, नागभीडच्या स्मिताताई खापर्डे, राजुराचे अरुणभाऊ धोटे, वरोराच्या अर्चनाताई ठाकरे, विजयभाऊ वडेट्टीवार आणि आमच्या खासदार सन्मान्य प्रतिभाताई धानोरकर यांच्या खंबीर नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यानं घवघवीत यश मिळवलेलं आहे. नांदेड जिल्हा हिमायतनगर रफिकभाई मेहबूब, कंधार नागले शाहजहा अरविंदराव, छत्रपति संभाजीनगर कन्नड़ हमारी बहन शेखा परीन, खुलताबाद सैयद भाई पटेल खुलताबाद,
क्या होते बताइए आप। हाँ हाँ बिल्कुल खुलताबाद आएंगे। हाँ कन्नड़ हमारी बहन शेखा जी, शेखा फरीन जी, खुलताबाद, आमिर भाई। जगताप जगतापला ना, हां बोला ना तू विचार जगतापला आता बोल. विजय असो, विजय असो, विजय असो. सांगली संजीवनीताई पुदाले यांना विनंती करतो. सांगली जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पळूस नगर परिषदेच्या अध्यक्षा संजीवनीताई पुदाले यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावर आपला सत्कार स्वीकारावा. रत्नागिरीच्या आमच्या माजी आमदार या आता राजापूरच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या आहेत. हुस्नबानो खलिफेजी माजी आमच्या पळूसच्या संजीवनीताई पुदाले यांचा पण सत्कार होत आहेत. सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापलं स्थान ग्रहण करावं. नाही हो बरोबर आहे आम्हाला सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापला स्थान ग्रहण. आताच ज्यांचा प्रवेश झाला असे पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आज ते काँग्रेसवासी झालेले आहेत आणि त्यांना बोलवण्याचा मला त्यांना बोलण्याचा मान मिळतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं. आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय व सन्मान्य अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, विधिमंडळातलं एक मोठं नाव, मुलुक मैदानी तोफ सन्माननीय विजयरावजी वडेट्टीवार साहेब, AICCचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय DMG संदीप साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्या पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब, श्रीमती सोनियाजी गांधी मॅडम, खासदार आणि लोकप्रिय नेत्या सन्माननीय प्रियंकाजी गांधी मॅडम, काँग्रेसचे देशाचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि या देशाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांचे तथा प्रदेश काँग्रेसचे नेते या राज्याचे प्रमुख माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब,
या AICCचे या राज्याचे निरीक्षक तथा जनरल सेक्रेटरी DM संदीप साहेब, विधिमंडळाचे नेते मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब आणि पुणे जिल्ह्याचे संपूर्ण कार्यभार असणारे राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय संदेश उर्फ बंटी पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या आज खूप मोठ्या मनाने या ठिकाणी पक्षामध्ये घेतलेला आहे. शहर काँग्रेस जी कायम स्वातंत्र्यापासून मागच्या 10 वर्षापूर्वीपर्यंत या शहरामध्ये पुणे शहराच्या सगळ्या विकास कामांच्यासाठी ज्यांना खरं श्रेय दिलं पाहिजे त्या शहर काँग्रेसचे नेते सन्माननीय अरविंदजी शिंदे साहेब, माननीय मोहनदादा जोशी, माननीय रमेशदादा बागवे, मान्य अभयजी छाजेड साहेब, मान्य दीप्तीताई चौधरी, मान्य संजयजी बालगुडे, खूप साऱ्या लोकांची नावं घेता येतील, मान्य उल्हासदादा पवार, ह्या सगळ्या नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये माझ्या आजच्या प्रवेशाला या ठिकाणी हिरवा कंदील दिला. त्या सर्व सन्मान्यांचे मनापासून आभार मानतो. काँग्रेस पक्ष एक अथांग सागर आहे. ज्या पक्षाला 135 वर्षाची विचारधारा आहे, 135 वर्षाचा प्रवास आहे. खूप वादळ वारे आले स्वातंत्र्याच्या पूर्वीचे, स्वातंत्र्याच्या नंतरचे, पण तरी सुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये वाहून गेला नाही. खंबीरपणाने ताटपणाने उभा राहिला. हिमालयासारखा, अगदी माउंट एव्हरेस्ट सारखा या ठिकाणी कायम जागेवर घट्ट राहिला. त्या पक्षाचे मनापासून आभार. आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय. हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष, पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली. माझी या माध्यमातून माध्यमाला सुद्धा विनंती आहे, माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे. याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये. माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे. माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे. माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे. माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये, राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची हजारो नाही तर लाखो कोटीची उडाणं घेतली, ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नव्हे तर जगामध्ये, म्हणजे नुसतं राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये 1 नंबर आणलं. मी नाही सांगत. या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शहा यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट्टीवार साहेब पहिला नंबर हा पुण्याचा आहे. मान्य सपकाळ साहेब, राज्याचा नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला. त्याच्यामध्ये मान्य प्रधानाध्यक्ष साहेब त्यांनीच दिलाय. म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि वर सुद्धा भाजपचं सरकार आहे. त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सपकाळ साहेब जे काय अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पहिला. पुणे कोणाच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं, देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते, त्याच्यामध्ये साधारणतः 12,500 मोठी शहरं आहेत, छोटी मोठी, जी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, त्याचबरोबर दिल्ली, कलकत्ता वगैरे, तर न्यूयॉर्क किंवा बाकीची, या 12,500 शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक जॅममध्ये 5वा लागलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे. तर मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून येतोय. तिथे काय झालं किंवा काय, याहीपेक्षा मला शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे. मला नेहरू गांधीजींचा विचार पटतो आणि म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय. मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षाशी इमानी आणि निर्धारी कामकाज करेल. मला दाखलाच द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल प्लॅटफॉर्म जे कनेक्ट आहेत त्याचे माझं पर्सनल, व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल ID आहे तो प्रशांत जगताप पुणे ncp@gmail.com. माझा जगात दुसरा कुठला मेल ID नाही. मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेबरोबर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल ID वेगळा असला पाहिजे. आता तो बदलेला भाग वेगळा आहे. पण 26 वर्ष 6 महिने 14 दिवस पक्षात राहिलो. कधीही गद्दारी केली नाही, कधी बंडखोरी केली नाही, कधीही इकडचं तिकडे केलं नाही. पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीत पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही, बाहेर कधी कळवली नाही. आणि तो तसाच एकरूपपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल. एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर, संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत.
मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं. जसं दुधात साखर टाकली होती मोहनदादा, तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही. पक्ष मला काय संधी देईल या पक्षाला कुठपर्यंत नका या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील. पक्ष संधी देव ना देव मी पक्षाबरोबर कायम राहील. माझं एक विषय क्लिअर आहे, या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे. या राज्यात पण तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जसा वय वर्ष 21 वर्ष 1.5 महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली. मी तिथं आदरणीय पवार साहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल 26 वर्ष 6 महिने 14 दिवस तिथं राहिलो. तसं माझं समस्त काँग्रेस जनांना, या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना, तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय. मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितला. माझं वय आज 47 आहे. इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही. एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेस पुढे जाणार नाही. कुठेही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय, कुणावर तरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये. जस आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता, व्यापक आणखी करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे. तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही, कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल. एक मात्र नक्की की आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची, नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता, आणि जो आमच्या अंतर्मनाने कायम जे स्वीकारलं की शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही, त्या विचारधारेबरोबर कुठेही तडजोड नाही, तो विचार जपण्याकरता रस्त्यावरच्या किती जरी लढाई आल्या, म्हणजे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो. 237 आंदोलन घेतली, 16 गुन्हे दाखल झाले. त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा. ठीक आहे, क्या होगा, 1-2 दिन की जेल होगी, उससे ज्यादा कुछ होगा नाही. त्याच्यामुळे आज पक्षामध्ये येत असताना कुठल्या प्रकारची अट नाही. मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं. पक्ष जी भूमिका घेईल, मग ती या ठिकाणी निवडणुका, या महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, उद्याच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील. या संदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीची त्याचा वाच्यता राहणार नाही. मागच्या पक्षात 26 वर्ष 6 महिने मी होतो, माझी महापौर किंवा शहराचा अध्यक्ष होतो, म्हणून मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यामुळं आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का, असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये. माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकाऱ्यांनी, म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालोय, जुन्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारे नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली. मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या, नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलो आहे. मी या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले. तर काँग्रेस उद्या कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील, हा शब्द मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. धन्यवाद प्रशांतजी. आपण बोललात की प्रशांतजी, आपण बोललात की काँग्रेस हा अथांग सागर आहे, पण याचं नेतृत्व राहुलजी गांधी करतात आणि त्या सागरातल्या शिंपल्यातून मोती वेचण्याचं काम जे आहे त्यांनी देशभरात करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका, या अथांग सागरातला मोती, शिंपल्यातला मोती बरोबर काँग्रेस काढून घेईल. यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री सन्माननीय नसीम खान साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अभिनंदनपर 2 शब्द बोलावे. प्रांत अध्यक्ष आमचे महाराष्ट्राचे नेते प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन शकतालजी, विधिमंडळाचे नेते श्री विजय वडेट्टीवारजी, AICCचे सेक्रेटरी श्री BM संदीपजी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनभाई जोशी, श्री अतुल लोंढेजी, काँग्रेसचे व्यासपीठावर बसलेले काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते, आणि यांनी आज आपल्या हजारो समर्थकांच्या सोबत काँग्रेस पक्षामध्ये
प्रवेश केला असे पुण्याचे नेते प्रशांत जगतापजी, त्यांच्या सोबत पक्षामध्ये आलेले मोहसिनभाई शेखजी, संदीप वालोडकरजी, दीपक कामटेजी, मजहर मनियारजी, पप्पू शिवाली घोलपजी, राशिफ सय्यदजी, हेमंत वदेजी, रमेश सय्यदजी आणि अनेक ज्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला आणि राहुल गांधीजी खरगे साहेबांच्या नेतृत्व काँग्रेस पार्टीची विचारधारा मजबूतीने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आपण सर्वांनी घेतला. जगतापजी, याबद्दल आपण सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद देतो आणि स्वागत सुद्धा करतो. खरोखर आज देशाची गरज प्रश्न केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तामध्ये कोण पुढे येणार आहे प्रश्न तो नाहीये. आज प्रश्न हा आहे की हा देश वाचणार की नाही, देशाचा संविधान वाचणार की नाही, देशाची लोकशाही वाचणार की नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही, युवकांना न्याय मिळणार की नाही, महिलांवर होत असलेल्या अत्याचार थांबणार की नाही. हा असे विविध प्रकारचे अनेक ज्वलंत विषय आहे आणि हा सर्व विषय घेऊन जर लढा देण्याचा काम कोणी या देशामध्ये करत असेल तो काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आणि खरगे साहेब आणि काँग्रेस पक्ष करत आहे. चांगला निर्णय आपण जगताप साहेब घेतलाय, कारण आज महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर या जातीवादी शक्ती, भ्रष्टाचारी राजकीय पक्षाशी वाचवण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष करू शकतोय. हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल आणि मागे सुद्धा दिसलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा हर्षवर्धन सकपालजी, काँग्रेसचे आमचे सर्व नेते, विजय वडेट्टीवार असो, आम्ही असो, सर्व नेते जेवढे आहेत, बालासाहेब असो, सर्व नेते पायात भिंगरी बांधून संपूर्ण राज्यामध्ये फिरत आहे. पक्ष मजबूत करण्याचं काम करण्यासाठी आणि 2014 पासून भारतीय जनता पक्षाने खोटे बोलून, रेटून बोलून, वारंवार बोलून, जोरात बोलून ज्या जनताची दिशाभूल केलेली आहे असे पक्षांना बेनकाब करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांना पुढे येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. आणि पुण्याबद्दल बोलायला गेलो तर पुणा आपला काँग्रेसचा गड होता. अनेक नेते ची लेगेसी आहे पुण्यामध्ये. पुणा काँग्रेसची विचारधाराचा पुणा होता आहे. फक्त मताच्या विभाजनमुळे पुण्यामध्ये अशी प्रकारची परिस्थिती झालेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाची नीती ती आहे, फूट डालो आणि राज करो. जी इंग्रजाची नीती होती हीच नीती आज भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे. वोट चोरी करून सत्ता स्थापन करायचं, सत्यामध्ये भ्रष्टाचार करायचा, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे गोळा करायचा आणि त्या पैशाचा उपयोग निवडणुकामध्ये करायचा. हा नवीन प्रचलन या देशामध्ये जर कोणी सुरू केला असेल तर भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. आज आपण सर्वांना मजबूतीने संकल्प घेऊन या पक्षाला मुंबई, महाराष्ट्र, पुणे आणि या देशातून हद्पार करण्याचं काम काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा घेऊन, काँग्रेसची विचारधारा घेऊन, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन या राज्यामध्ये आपल्याला करायचं आहे. एवढंच मला आपण सर्वांना सांगायचं आहे. मी परत जगताप साहेबांना आणि त्यांचे सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतोय आणि अभिनंदन सुद्धा करतोय. आणि जगताप साहेब, तुम्ही मागे बघायचं नाही आणि कोणाला घाबरायचं नाही. आमचा नेता राहुल गांधी म्हणतायत, डरो मत, डरो मत, डरो मत. इसी तरह अशाच प्रकारचा काय होईल मागे बघू. तुमच्या पाठीमागे आता फक्त पुणे काँग्रेस नाही, सकपाल साहेबांसोबत संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेस तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे.
लोकांना हक्क न्याय मिळवून देण्यासाठी लढा लढा तुमच्या मागे आम्ही सगळे पूर्ण ताकदीने उभा राहू एवढंच विश्वास आश्वस्त करून माझे 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. भाई, यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती करतो की त्यांनी अभिनंदनपर आणि प्रवेशाचे झाल्यावर प्रशांत जगताप यांचं स्वागत करावं. आजच्या या एका महत्वपूर्ण प्रसंगी ऐतिहासिक अशा निवडणुकीतल्या यशाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसचं महाराष्ट्राचं मंचावर अधीन काँग्रेसचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जे म्हणतात विजयभाऊ तसं वरकरणी माफक या दिसत असलं तरी 1006 नगरसेवक 41 नगराध्यक्ष हा महाराष्ट्राने आपल्यावर दाखवलेला जो विश्वास आहे आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून जो आपल्याला मॅन्डेट मिळाला आहे त्या मॅन्डेटची त्या जबाबदारीची जाणीव आणि त्या जबाबदारीचा संकल्प हा करण्याच्या अनुषंगानं आलेले सर्व नगराध्यक्ष शिवशाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेस हे एका नाण्याच्या प्रशांची 2 बाजू आहेत. आपण एक बाजू ही धरून चालला होतात मात्र आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात जो प्रवेश घेतला आहे आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली भूमिका जी आहे ही त्या अर्थाने पूर्ण ही आज झाली. हे वर्तुळ पूर्ण झालंय आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता. तिथे कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार, जी चर्चेची जी मंथन आणि खलबतं सुरू होती, आज हे वादळ प्रशांत जगतापाचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं. मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मुळात राजकीय पक्ष म्हणजे विचार. मात्र अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि तुम्हाला सत्ता किती मिळाली, तुमचे आमदार किती निवडून आले, तुमचे खासदार किती निवडून आले, याच्यावर आता राजकीय पक्षाची मोजदाद ही सुरू आहे. हे एक कारस्थान आहे, हा एक ट्रॅप आहे की तुम्ही सत्तेत आहात ना बस झालं. पूर्वी विडंबनात्मक म्हटलं जायचं की बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया. पण यात काय होतं की बापाला बाप म्हटलं नाही तरी चालेल, भावाला भाऊ नाही म्हटलं तरी चालेल, तुझ्याजवळ जर पैसा आहे तो तोच तुझा बाप आहे, तोच तुझा भाऊ आहे, तोच तुझा धर्म आहे. ही विडंबना त्यामध्ये होती. आणि ह्या विडंबनेकडे लक्ष वेधत असताना राजकारण म्हणजे काय तर विचारांची भूमिका घेऊन लढणं, आपल्या विचारांना लोकांपुढे घेऊन जाणं, आपल्या विचारांना अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करणं, याला राजकारण म्हणतात. कुटील डावाला राजकारण म्हणत नाही, फसवणुकीला राजकारण म्हणत नाही, पैसेबाजीला राजकारण म्हणत नाही, दमदाटी करणाऱ्यालाही राजकारण म्हणत नाही, गुंडागर्दी करण्यालाही राजकारण म्हणत नाही. राजकारण ज्याला म्हणतात ती शुद्ध स्वरूपाची वैचारिक लढाई आहे. आणि ही वैचारिक लढाई निग्राणी आणि निष्ठेने आज कोण लढतंय तर काँग्रेस पक्ष लढतंय. सन्माननीय विजयभाऊंना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढच्या तयारीला जायचंय. आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता आणि या लढ्यात ते आपल्या सोबत आहेत, या भूमिकेतून ते उपस्थित आहेत. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्या जबाबदारीच्या अनुषंगाने परवानगी देतो.
आणि ही लढाई जी आहे ही विचारांची लढाई आहे. मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आपापल्या शहरातल्या प्रथम नागरिकांना मला हे सांगायचं आहे की आपण मॅन्डेट आपल्याला जो मिळाला आहे तो आपण या विचारांचे पाईक आहे म्हणून मिळाला आहे. कमी का असे ना आमचे आज आमदार 272चा जादुई आकडा आम्हाला खासदारकीमध्ये मिळाला नसेल, मात्र विचारांच्या अनुषंगानं आम्ही राजकारणात आहोत हे वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे. विचार कोणता? तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा. विचार कोणाचा? तर ज्यांनी या विचाराची पाठराखण केली, या विचाराची पेरणी केली, या विचारांचं भरण पोषण केलं, असा वाडवडिलांचा वारसा आमच्या जवळ आहे. आणि आम्ही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत ती प्रवृत्ती कोणची आहे? जिला मनुवादी म्हटलं जातं, जिला जातीवादी म्हटलं जातं, जिला बहुजनांच्या विरोधात म्हटलं जातं, ज्यांना पुंजीपती लोकांच्या चंगळवादाच्या बाजूने उभं असणारा विचार म्हटलं जातं, त्या भारतीय जनता पार्टीच्या आम्ही विरोधात आहोत. का विरोधात आहोत? आज ते सत्तेत आहे म्हणून, कोणाला ईडीची नोटीस पाठवतात म्हणून, कोणावर दादागिरी करतात म्हणून नाही, तर जे समता, बंधुता, सामाजिक न्यायाचं जे आमचं मूल्य आहे, माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं, ही जे सूत्र आहे, आणि हा देश, ही वसुंधरा सर्वांची आहे, मुठभर लोकांची नाही, ही असणारी आमची भूमिका त्यांना अमान्य आहे. भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे की मुठभर लोकांच्या हातातच राजसत्ता, धर्मसत्ता ही मुठभर लोकांच्या हातात असली पाहिजे. आमचं म्हणणं आहे की ती सर्वांची असली पाहिजे. रोशनी हर किसी को मिले, चंद घरानों को नहीं, मशाले लेके उठो तो कसम ये भी खाओ हम चरागों को जलाएंगे मकानों को नहीं. हा असणारा फरक भारतीय जनता पक्षाचा आणि काँग्रेसचा आहे. आणि ही लढाई पण त्या स्वरूपाची आहे. आणि ही लढाई लढत असताना आपल्याला आज राहुल गांधींसारखं नेतृत्व हे महाराष्ट्र आपल्याला भारतात मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्र हा त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हा संकल्प तुम्हाला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. मी नगरपालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्राला धन्यवाद देणार आहे. निवडून आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करणार आहे. आणि निवडून आलेल्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्यापेक्षा जास्त अभिनंदन आणि जास्त मोठी जी शाबासकी जी आहे ही जे पराभूत झाले मी त्यांना देणार आहे. ती का देणार आहे? तर त्यांनी काँग्रेसचा विचार घेऊन ते पुढे गेले. ते पराभूत का झाले? तर पैशांचा महापूर आला, व्यवस्थेच्या सोबत खिलवाड झाला, गुंडागर्दी झाली, मात्र ते तुसवरी आपल्या जागेवरून हल्ले नाही. करिता मी जे या निवडणुकीत ज्यांना तथाकथित यश म्हणजे विजयाचा गुलाल मिळाला नाही, मात्र विचारांची पाठराखण करत असताना ते जे लढले, या पराभूत झालेल्या आणि लढलेल्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 288 पैकी 41चा आकडा खूप मोठा नाही हे मान्य आहे, मात्र हा आकडा आजच्या परिस्थितीवर, आजच्या काळात, आजच्या तराजूवर जर मोजला तर हा मिळालेलं जे यश आहे हे विजयी झालेल्या सर्वात जास्ती भारतीय जनता पक्षाचे जे नगराध्यक्ष निवडून आले त्याहीपेक्षा जास्त आमच्या आज या 41च्या संख्येला महत्व आहे. हारकर जो जीतता है उसे बाजीगर कहते हैं. आणि काँग्रेसनी बाजीगरची भूमिका ही या निवडणुकीमध्ये ही पूर्ण केली आहे. ज्यांना जास्ती जागा मिळाल्या त्यांच्यापेक्षाही आमच्या पराभवाची जास्ती मोठी चर्चा आहे. काँग्रेसच्या पराभवाची काय चर्चा आहे? कारण आम्ही लढलो. काँग्रेसच्या पराभवाची जास्ती चर्चा विजयापेक्षा का आहे? तर जो पैशाचा महापूर आला होता, जो नीतिमूल्य गुंडाळून घेण्याचा एकंदरीत जी भूमिका घेण्यात आली होती त्या विरोधात आम्ही दंड ठोकतो नव्हे तर संपूर्ण आमच्या सरते कफन बांधकर आम्ही या निवडणुकीला सामोर गेलो. म्हणून आमची असणारी ही चर्चा आहे. या निवडणुकांमध्ये काय झालं? या निवडणुकीला आम्ही जनादेश मानण्याकरता तयार नाही, कारण जनादेशाच्या पेक्षा जास्त जो भाग आहे तो फिक्सिंगचा भाग आहे. हे फिक्सर जे आहेत हे आता व्यवस्थेत बसलेले आहेत.
ते निवडणुका आधीच फिक्स करायला लागलेत. लोकांचे जे विकत घेण्याचं मूल्य ठरवायला लागलेत आणि यामुळे या निवडणुकीला पूर्ण मॅन्डेट आम्ही मानायला तयार नाही. निवडणूक आयोग काय काम आहे निवडणूक आयोगाचं? तर निवडणूक आयोगाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन घेणे. हे निवडणूक आयोगाचं हे काम आहे. पण ना फ्री ना फेअर. आता त्यांना काय फेअर अँड लवलीची ट्यूब नेऊन द्यावी आणि क्रीम नेऊन द्यावं का काय निवडणूक आयोगाला? हाही प्रश्न या निमित्ताने कुठेतरी पडतो. आणि निवडणूक आयोगाने ज्या तारीख पे तारीख म्हणजे अर्ज भरायला गेलेला माणूस आपला अर्ज हा रिजेक्ट होईल की काय ही धाकधूक त्याला होती. मतदान चालू असताना मतमोजणी पुढे गेली. काही वाढ आता, काही वाढ 20 तारखेला. म्हणजे मजाक बना के रखा जे म्हणतो आपण, हे निवडणूक आयोगाने स्वतःला विदूषक या निवडणुकीच्या अनुषंगानं बनवून घेतलं आणि एक रबरी स्टॅम्प भारतीय जनता पक्षाचा ही भूमिका ही निवडणूक आयोगाची या एकंदरीत निवडणुकीमध्ये जाणवली. नसीमभाई 52 साली आपल्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि 52 साली आपल्या पहिल्या निवडणुका होत असताना मतदार यादी तयार झाली. त्या मतदार यादीला निवडणूक आयोगाचे लोक जेव्हा गेले तेव्हा नवऱ्याचं नाव न घेण्याची पद्धत आपल्या भारतात होती. ते गेले, नाव काय म्हणजे सखूबाई. नवऱ्याचं नाव काय तर म्हणजे लाज नाही वाटत का मेल्या मालकाचं नाव विचारतो. तो म्हणायचा सरकारी काम आहे. ती बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती. सांगायची गोविंदाचा बाप आमचे हे बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती. वडिलांना विचारलं की मुलं किती आहेत तर त्याला मुला स्वतःचा कोणचा, चुलत कोणचा, भावाचा कोणचा हेही माहित नव्हतं. घरातल्याची संख्याही नीट सांगता येत नव्हती, नावही नीट सांगता येत नव्हते. आपल्या देशात 80% लोक अशिक्षित होते आणि 80% लोक अशिक्षित असताना नीट नाव सांगता येत नाही, नाव म्हणता येत नाही, नावांचा उच्चार सांगल्या गेलेल्या नव्हत्या. तशा काळात आपली निवडणुकीची मतदार यादी तयार झाली आणि त्या मतदार यादीवर फ्री अँड फेअर इलेक्शन हे 52 सालापासून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, संगणक आलं, हे सगळं येऊनही आलं. आजही निवडणूक मतदार याद्यांचा घोळ हा निवडणूक आयोग घालतोय आणि त्या अशा सुजलेल्या फुगलेल्या मतदार याद्यांवर या निवडणुका झाल्या. दुसरा तमाशा या निवडणुकीत काय बघायला मिळाला तर मंगल कार्यालय बुक झाली. ती मतदारांच्या खानावळीसाठी नाही. मतदारांच्या खानावळीसाठी झाली असती तर आम्ही म्हटलं असतं हरकत नाही, तो खेळ धाब्यावर चालला. मात्र मंगल कार्यालय याच्यासाठी बुक झाली की खेड्यापाड्यातले दुसऱ्या भागातले मतदार जे आहेत हे आणून ठेवल्या गेले. जेव्हा कॅमेरे गेले तेव्हा देगलूरचा जी कहाणी आहे, देगलूरमध्ये मतदार ते जेव्हा व्हिडिओ सगळे कॅमेरेच गेलेत, जेव्हा माध्यमाचे प्रतिनिधी गेले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचा सक्का भाऊ, त्यांचा पीए हा तिथून पळायला लागला आणि कंपाऊंड वॉलवरून उडी मारता मारता खाली पडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलं. अंबरनाथला काय झालं ते पण आपण बघितलं. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या माध्यमातून बोगस मतदान कसं झालं तेही या निवडणुकीत आपण बघितलं. पैशाचा महापूर जो आहे तो कसा असतो तोही आपल्या या निवडणुकीत बघायला लागला. थोडक्यात पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य हे भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी महाराष्ट्रामध्ये तमाशा जो आहे हा बघायला मिळाला. हे महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे. आणि या एकंदरीत गुंडाराजमधून कलेक्टरचं काम करायला तयार नाही, पोलीस यंत्रणेचं काम करायला तयार नाही. इथे श्रीरामपूरचा उल्लेख झाला. मी तातडीने त्या ठिकाणी श्रीरामपूरला जात असताना आमच्या सचिन गुजरांच्या पाठीशी उभं राहत असताना पोलीस प्रशासनाला मी जे काही बोललो 1.5 तास, हेमंत उगलेजी इथे बसलेले आहेत, मला लाज वाटत होती की मी अशा महाराष्ट्राचा नागरिक आहे की सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस अधीक्षकाशी मला अशा भाषेत आणि अशा वाक्यांच्या संदर्भात सहित बोलावं लागलं. मी त्यांना म्हटलं की आपण महाराष्ट्रात आहे साहेब का जंगल राज असणाऱ्या कोणत्या आपण दुसऱ्या भागात आहे, कायद्याचं काम करतोय का? हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा करणे या ठिकाणी आहे. पोलीस अधीक्षकाला मान खाली घालावी लागली, पोलीस अधीक्षकाला शरम वाटली. आज जर खाकी वर्गातल्या माणसाला खाली बघून शरम वाटत असेल काही प्रश्न विचारल्यावर
तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे किती करंट आहेत, त्यांनी महाराष्ट्राचं किती वाटोळं करून टाकलंय. आणि पोलीस जे आहे ते सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ नाही, तर पोलीस जे आहेत हे खलात्वाच्या संरक्षणासाठी हे कुठेतरी पुढे येऊन टाकलेले आहेत. आणि त्या खलत्वाचं करायचं काय, तर आपण म्हणाल खाली मुडकं वर पाय. मी म्हटलं की मौका सभी को मिलता है, वो तो मिलेगा. मात्र प्रशांत जी, तुमची आपली भूमिका काय, तर जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवा. ही भूमिका तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. ही जबाबदारी आज आपण सर्वजण स्वीकारूया. ही अपेक्षा नव्हे तर व्रत. कारण काँग्रेस हा पक्ष आहे, मात्र काँग्रेस एक व्रत देखील आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. ही असणारी भारताच्या वचनाची भूमिका ही तुमच्या माझ्या काँग्रेस पक्षाची आहे. आणि या एकंदरीत वादळातून आपण सर्वजण तुफानातील दिवे आहात. मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो, मैंने एक शम्मा जलाई है तूफानों के खिलाफ. हे राहुल गांधींचं नेतृत्व आपल्याजवळ आहे आणि तुम्ही पण तुफानातील दिवे आहेत. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. ही भूमिका आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. आणि या 41 जागा जरी वरकरणी दिसत असल्या तरी मला अभिमान आहे की मी अशा काँग्रेस पक्षाचा एक प्रांताध्यक्ष आहे की ज्या अध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक झेंडाही दिला नाही, घरातलं एक उपकरण एक रुमालही आम्ही तुम्हाला दिला नाही, कुठल्या पद्धतीची मदतही आम्ही केली नाही. जर काही दिला असेल तर तुम्हाला तो एबी फॉर्म दिला, पंजा नावाची निशाणी दिली, तिचं मूल्य हे अमूल्य आहे, त्याची किंमत करता येणार नाही. मात्र आपण फोन केला नाही, कुठल्याही मदतीची अपेक्षाला ठेवली नाही आणि आपण लढलात. नुसते लढलाच नाही तर खूप लढी मर्दानी हो, झाशी की राणी थी. हे आज जे बोललं जातं तसं या वर्षी या वेळेस या नगरपालिकेत आपण जे लढलेले सर्व 72 आहात, मी आपल्या सर्वांचा स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून गौरव उल्लेख करतो. का आपण जे लढले ते लोकशाही वाचवण्याकरता लढले. स्वातंत्र्य सैनिक जे लढले होते ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता लढले होते. त्यामुळे आपल्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी मी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वरूपा आणि प्रारूपामध्ये आपल्या सर्वांचा मी करतो. आणि सरतेशेवटी एवढंच सांगतो की या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना मला काय काय म्हणावं लागलं, मला त्यांना दरिंदा म्हणावं लागलं. या निवडणुकीत काय म्हणावं लागलं, तर जल्लाद म्हणावं लागलं. आणि सरतेशेवटी काय म्हणावं लागलं, गजनी म्हणावं लागलं. अरे आम्ही तुम्ही विरोधक आहोत, मात्र विरोधकांना तुमच्यावर टीका करताना जर हे शब्द प्रयोग करावे लागत असतील, हे काही असंसदीय नाही. मी काही शिवीगाळ केली नाही. बोलायसाठी जर बोलायचं ठरवलं फडणवीस साहेब तर पळता पळता भुरी थोडी होईल. मी ग्रामीण भागातला आहे, वराडातला आहे. आमची बोली भाषा जर तुम्हाला ऐकवायला लागलो तर आपली पंचायत येईल. मात्र सभ्यता काय आहे ते आम्हाला माहिती आहे. और हमारी शराफत जो है वो हमारी कमजोरी नहीं, हमारी शराफत हमारी ताकद है. हा देखील इशारा हा देवेंद्र फडणवीसांना द्यावा लागतोय. मात्र दरिंदा का, तर ते क्रूर आहेत. मी काय उचलली जीभ लावली टाळवलं असं झालं नाही. जगन्नाथराव किरणराव, मी मराठवाड्यात आलो तेव्हा एक विषय चालू होता की लाय डिटेक्टर मध्ये तपासणी करा. मला विचारलं कोणाची करायची, तर मी सांगितलं की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जल्लाद देवेंद्र फडणवीस आहे. आणि जर कोणाची लाय डिटेक्टरची टेस्ट करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांची करा. दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. कोण भांडणं लावतं हे महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्या संदर्भाच्या अनुषंगाने मी त्यांना दरिंदा म्हटलं. मी श्रीरामपूरला गेलो, नावात श्रीरामपूर आहे, मात्र रावणाला लाजवेल इतक्या वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी दमदाटी चालली आहे. पोलीस हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून देतात, खोट्या गुन्ह्याखाली अटक करतात, त्याला कस्टडीत टाकतात आणि रात्री 12 वाजले, 2 वाजले, 1 वाजले की पोलीस त्यांच्याच गाडीत बसवतात आणि या राज्याच्या मंत्र्यांकडे, अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांकडे पेश करतात. अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. औरंगजेब
यांनी प्राण ज्या जिल्ह्यामध्ये सोडले त्या प्राणाचं भूत औरंगजेबाचं भूत आणि तो औरंगजेबाचा आत्मा हा देवेंद्र फडणवीसांमध्ये जाऊन बसलाय, हा देखील आरोप या निमित्ताने मी करतोय. आणि याचं कारण असं की श्रीरामपूर जिथे रामाचं नाव आहे आणि तुम्हाला रामाचं राज्य स्थापन करायचंय, अशा श्रीरामपूरमध्ये तुम्ही औरंगजेबासारखं कृत्य करता, त्या ठिकाणी लोकशाहीला फाशी देता करिता तुम्हाला जल्लाद मी या निवडणुकीमध्ये मी म्हटलंय. आणि जल्लाद काय करतो तर फाशी देतो. आपण काय केलं तर आपण लोकशाहीला फाशी दिली करिता जल्लाद त्यांना म्हणावं लागलं. आणि गजदी का म्हणावं लागलं तर जे बोलतात ते करत नाहीत, जे बोलतात ते विसरून जातात. आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा देवेंद्र फडणवीसांचा झालाय, म्हणून त्यांना गजदी देखील मला म्हणावं लागलं. आणि आज या गोष्टीचा उहापोह करण्याचं कारण असं की माध्यमांना माझी विनंती आहे की जीभ घसरली असं म्हणून जरा बीप लावून तुम्ही काही माझे फुटेज चालवले. माझं चुकलं असेल तर मी चूक कबूल करेल. मात्र मी जल्लाद म्हटल्यावर बीप कशाला वाजवता? मी जल्लाद का म्हटलं हे सांगा. मी दरिंदा म्हटल्यावर बीप कशाला वाजवता? मी दरिंदा का म्हटलं हे सांगा. ही आपल्याकडून असणारी अपेक्षा राहील. तुर्तास आता आपण लढाईला सुरुवात आपली झालेली आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून काय दाखवलंय की थांबणार नाही. आणि या निवडणुकीने झुकेगा नाही साला हा जो भाव आहे हा काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी जो व्यक्त केला त्याबद्दल मी आनंद आणि समाधान व्यक्त करतो. आणि पुढचा काळ हा आपल्यासाठी संघर्षाचा आहे. या वाटेने आपण पुढे जाऊ अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना मी गावी देतो. आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. पुण्यात आज एक मोठं बदल होत असताना एक राजकीय घुसळण तिथे झाली. आणि प्रशांतजी तुम्ही आज काँग्रेस पक्षात आलात, मी आपलं स्वागत करतो. आणि आपल्या पुढे जे मांडून ठेवलं आहे, आपल्या पुढे संघर्ष आहे. आणि या संघर्षाच्या काळात आपण काँग्रेस पक्षासोबत आलात. आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करताना अनेक लोक जातात आहे. अनेकांवर अन्याय झाला असं पण भाजप काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला असे पण काही महामानव भाजपमध्ये गेलेले आहेत. आता तिथे जाऊन म्हणतात की काँग्रेसमध्ये माझी घुसफूट होत होती. अशीच घुसफूट सगळ्यांची व्हावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. कारण ज्यांची घुसफूट काँग्रेसमध्ये झाली ते मुख्यमंत्री झाले, त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री झाले, राज्य देशाचे गृहमंत्री झाले, वारंवार मंत्री झाले, 10 वेळा आमदार झाले, 10 वेळा खासदार झाले. आणि अशी इतकी छान घुसफूट जर होत असेल तर या काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांची घुसफूट व्हावी ही भावना असणारी लोक आहेत. कोण कोण गेलं, कसं कसं गेलं हे जर सांगायला बसलो तर दिवस पुरणार नाही, रात्र पुरणार नाही. त्यामुळे आज सोडून गेलेल्यांनाही मला सांगायचं आहे की गड्यावर तुम्हालाही पश्चातापाची वेळ जवळ लवकरच येणार आहे. कारण या देशात आता 2च पक्ष राहिलेले आहेत, भारतीय जनता पक्ष आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आणि आज भाजपशी केवळ सामना करणारा हा काँग्रेस पक्ष आहे. याची लढाईची नांदीही सुरू झालेली आहे. आणि आज त्याच भूमिकेतून प्रशांत जगताप आपण काँग्रेसमध्ये आलेला आहात. एक वैचारिक भूमिका घेऊन आपण आलेला आहात. आणि या वैचारिक भूमिकेचं आपल्या लढाऊ मानाचं मी स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्याकडून एक फार मोठं काम हे उभं राहील अशा प्रकारची एक आशा नवे तर खात्री आपल्याकडून या निमित्ताने बाळगतो. आणि येणाऱ्या या निवडणुका 29 ज्या आहेत त्यामध्ये काँग्रेस पक्ष हे घवघवीत यश संपादन करेल. यश मिळो ना मिळो, सत्ता हा आमचा हेतू नाही, वैचारिक संघर्ष ही आमची भूमिका आहे. आणि आम्ही विचारांसाठी भांडणारे आहोत, सत्तेसाठी भांडणारे नाही. हा सत्ते शेवटी काँग्रेस पक्षाची भूमिका आपल्या सगळ्यांसमोर ठामपणाने मांडतो. आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आणि लढलेल्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आभार प्रदर्शन होईल, नंतर राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपेल. सर्वांना विनंती आहे की जागेवर उभं राहावं. आणि यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे